एका माणसाने स्वतःच्या आयुष्यातील 20 वर्ष रात्रंदिवस मेहनत करून करोडो रुपये कमवले. पण आज तो माणूस डिप्रेशनच्या गोळ्या खाऊन झोपतो. दुसरीकडे एक सामान्य पगार असलेला माणूस रविवारी संध्याकाळी स्वतःच्या कुटुंबासोबत बागेत हसत खेळत वेळ घालवतोय. यातला खरा श्रीमंत कोण? आपण सर्वजण पैसा कमवण्याच्या शर्यतीत इतके आंधळे झालो आहोत की आपण पैसा का कमवतोय हेच आपण पूर्णपणे विसरून गेलो आहोत. शाळेत, कॉलेजमध्ये आणि सोशल मीडियावरील मोटिवेशनल व्हिडिओंमध्ये आपल्याला सतत एकच गोष्ट शिकवली जाते, ती म्हणजे पैसे कसे कमवायचे. पण रात्रंदिवस घाम गाळून कमवलेला तो पैसा स्वतःच्या खऱ्या आनंदासाठी आणि शांततेसाठी नक्की खर्च कसा करायचा हे मात्र आपल्याला कोणीच शिकवत नाही. आपण पैसा कमवण्यात मास्टर्स असतो, पण तो खर्च करण्याच्या बाबतीत आपण अक्षरशः अडाणी असतो. आज आपण एका अशा अत्यंत क्रांतिकारी पुस्तकाबद्दल बोलणार आहोत, ज्याने पैशांच्या सायकॉलॉजीला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले आहे. तुम्ही द सायकॉलॉजी ऑफ मनी या जगप्रसिद्ध पुस्तकाबद्दल तर ऐकलंच असेल. त्याच पुस्तकाचे लेखक मॉर्गन हाउसेल यांचे हे अत्यंत गाजत असलेले पुस्तक आहे, द आर्ट ऑफ स्पेंडिंग मनी, म्हणजेच पैसे खर्च करण्याची कला. स्वागत आहे तुमचं माइंडफुल पेजेस मराठीमध्ये. जर तुम्हाला या दिखाव्याच्या जगात खऱ्या अर्थाने श्रीमंत आणि आनंदी व्हायचे असेल तर हा व्हिडिओ अत्यंत शांत मनाने आणि एकही सेकंद न सोडता पूर्ण ऐका. चला तर मग पैशांचा खरा आनंद मिळवून देणाऱ्या या कलेबद्दल सविस्तरपणे समजून घेऊया. पुस्तकाचा सर्वात पहिला आणि तुमच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा नियम आहे. पैशांची सर्वात मोठी आणि खरी किंमत कशात आहे? लेखक मॉर्गन हाउसेल म्हणतात, तुम्ही पैशातून खरेदी करू शकणारी सर्वात मौल्यवान आणि सर्वात महागडी गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे तुमचा वेळ आणि तुमचे स्वातंत्र्य. पण दुर्दैवाने बहुतांश लोक पैशांचा वापर आपला वेळ खरेदी करण्यासाठी नाही तर आपला उरला-सुरला वेळ विकण्यासाठी करतात. हे कसं? जरा शांतपणे समजून घ्या. समजा तुम्ही एखाद्या मोठ्या पॉवर प्लांटमध्ये रात्रंदिवस ड्युटी करत आहात आणि खूप मेहनत करून पगार मिळवत आहात. तुमच्याकडे शनिवार आणि रविवार सुट्टी असते, ज्या वेळेत तुम्ही तुमच्या कुटुंबाला वेळ देता, मुलांसोबत खेळता आणि तुम्हाला तुमच्या आयुष्यात एक प्रकारची शांती असते. पण अचानक तुमच्या बाजूच्या डेस्कवर बसलेल्या मित्राने 22 लाखांची नवीन SUV गाडी घेतली. तुम्हाला तो मोह आवरत नाही. तुम्हाला वाटतं की जर मी ही गाडी घेतली तर समाजात माझी किंमत वाढेल आणि तुम्ही सुद्धा त्या पगारावर एक मोठा EMI घेऊन ती गाडी दारात उभी करता. आता नीट लक्ष द्या, इथे काय घडलं? ती गाडी विकत घेण्यासाठी तुम्हाला आता जास्त काम करावे लागणार आहे. तुम्हाला बॉसची बोलणी खाऊनही ती नोकरी टिकवावी लागणार आहे. म्हणजेच तुम्ही ती 22 लाखांची गाडी पैशांनी नाही विकत घेतली. तुम्ही ती गाडी तुमच्या भविष्यातील शांततेने आणि तुमच्या कुटुंबाच्या वेळेने विकत घेतली. तुम्ही स्वतःला एका अदृश्य साखळदंडाने बांधून घेतले. लेखक म्हणतात, जर मी भविष्यासाठी 10,000 रुपये वाचवले तर त्याचा अर्थ असा नाही की माझ्याकडे फक्त 10,000 रुपये आहेत. त्याचा खरा अर्थ असा आहे की मी भविष्यात कोणाची तरी गुलामी करण्यापासून माझा स्वतःचा काही वेळ आणि स्वातंत्र्य विकत घेतले आहे. जेव्हा तुमच्याकडे बँकेत चांगले पैसे वाचवलेले असतात तेव्हा तुम्हाला जर अचानक एखादी नोकरी आवडली नाही किंवा तुमचा बॉस तुम्हाला नाहक त्रास देऊ लागला तर तुम्ही कोणत्याही क्षणी ती नोकरी सोडून देऊ शकता. तुम्ही तुमच्या मर्जीने आणि तुमच्या वेळेनुसार नवीन संधी शोधू शकता. ही जी चॉईस आहे, हे जे स्वातंत्र्य आहे, तो आनंद जगातली कोणतीही नवीन गाडी किंवा कोणताही महागडा मोबाईल तुम्हाला देऊ शकत नाही. म्हणजेच आजपासून जेव्हा तुम्ही एखादी महागडी वस्तू घ्यायला जाल तेव्हा स्वतःला हा प्रश्न नक्की विचारा
की ही वस्तू खरेदी करून मी माझा वेळ वाचवत आहे की मी माझा भविष्यातील वेळ आणि शांतता गहाण ठेवत आहे. पुस्तकातील पुढचा नियम मानवी सायकोलॉजीचा अत्यंत डार्क आणि सत्य भाग उघड करतो. तो नियम आहे, स्पेंडिंग इज अ मिरर नॉट अ स्कोअर बोर्ड. म्हणजेच तुम्ही जो पैसा खर्च करता तो तुमचा आरसा असला पाहिजे, जगाला दाखवण्याचा स्कोअर बोर्ड नाही. आजकाल समाज माध्यमांमुळे आपल्याला एक अत्यंत भयंकर आजार जडला आहे, ज्याला लेखक सोशल डेट म्हणजेच सामाजिक कर्ज म्हणतात. आपण वस्तू स्वतःच्या आनंदासाठी नाही घेत, तर आपण त्या वस्तू दुसऱ्या लोकांना आपण किती यशस्वी आहोत हे दाखवण्यासाठी घेतो. तुम्ही नीट विचार करा. तुम्ही जे ब्रँडेड कपडे घालता, जे महागडे घड्याळ वापरता किंवा जो लाख रुपयांचा फोन वापरता, तो तुम्हाला खरंच आतून आनंद देतो की तुम्हाला फक्त असे वाटते की लोक तो फोन बघून तुमची इज्जत करतील? लेखक मॉर्गन हाउसेल इथे एक अत्यंत तीक्ष्ण आणि भेदक वाक्य म्हणतात. लोकांसमोर आपण किती श्रीमंत आहोत हे दाखवण्यासाठी पैसा खर्च करणे हा भिकारी होण्याचा सर्वात जलद मार्ग आहे आणि लोकांचा आदर मिळवण्याचा सर्वात महागडा आणि फालतू मार्ग आहे. कारण सत्य हे आहे मित्रांनो, जेव्हा तुम्ही एखाद्या महागड्या मर्सिडीज किंवा BMW गाडीतून बाहेर पडता, तेव्हा रस्त्यावरचे लोक तुमच्याकडे बघत नाहीत. लोक त्या गाडीकडे बघत असतात आणि विचार करत असतात की जर मी त्या गाडीत असतो तर लोक माझ्याकडे बघून किती इम्प्रेस झाले असते. त्यांना तुमच्याशी किंवा तुमच्या यशाशी काहीही देणे घेणे नसते. लोक तुमच्या वस्तू बघून तुम्हाला आदर देत नाहीत, तर ते तुमच्या वस्तूंवर ईर्ष्या करतात, जळतात. आणि ईर्ष्या कधीही तुम्हाला खरे मित्र किंवा खरा आदर मिळवून देऊ शकत नाही. म्हणून जर तुम्हाला पैसा खर्च करायचाच असेल तर तो अशा गोष्टींवर करा ज्या गोष्टींमुळे तुम्हाला एकट्यात असताना आनंद मिळेल. जर जगातील सर्व लोक अचानक अंध झाले आणि कोणालाही तुमचे घर, तुमची गाडी किंवा तुमचे कपडे दिसणार नसतील, तर तुम्ही कोणत्या वस्तू विकत घ्याल? या प्रश्नाचे उत्तर म्हणजेच तुमची खरी गरज आहे. बाकी सर्व काही फक्त दुसऱ्यांना दाखवण्यासाठी केलेला फालतू आणि दिखाऊ खर्च आहे. आतापर्यंत आपण त्या लोकांबद्दल बोललो जे पैशांची उधळपट्टी करतात, पण पुस्तकात लेखक एका दुसऱ्या आणि अगदी विरुद्ध प्रकारच्या लोकांबद्दलही अतिशय सविस्तर बोलले आहेत. हे लोक असतात द ओव्हर सेवर्स, म्हणजेच अति बचत करणारे लोक. मित्रांनो, तुमच्या आजूबाजूला किंवा तुमच्या घरातही असा एखादा माणूस नक्की असेल ज्याच्याकडे बँकेत लाखो रुपये फिक्स डिपॉझिटमध्ये पडून आहेत. तो आर्थिकदृष्ट्या खूप सुरक्षित आहे, पण तरीही तो माणूस रोज 10 रुपयांच्या भाजीवरून भाजीवाल्याशी भांडत बसतो. तो स्वतःसाठी कधीच नवीन आणि चांगले कपडे घेत नाही. तो कुटुंबाला कधीच एका चांगल्या हॉटेलमध्ये जेवायला घेऊन जात नाही. जर घरातली एखादी जुनी वस्तू खराब झाली तर ती दुरुस्त करून अक्षरशः तिचा जीव जाईपर्यंत तो ती वापरत राहतो. त्याच्याकडे पैसे नसतात असं नाही, पण त्याच्या मनात नेहमी एकच भीती असते, जर माझे पैसे संपले तर माझ्या म्हातारपणात काय होईल? लेखक मॉर्गन हाउसेल या परिस्थितीला पैशांचा सर्वात मोठा दुरुपयोग आणि एक मानसिक आजार मानतात. हा आजार सहसा अशा लोकांना होतो ज्यांनी त्यांच्या बालपणात खूप गरिबी पाहिलेली असते. त्यांच्या मेंदूला ती गरिबीची भीती इतकी घट्ट बसलेली असते की आज त्यांच्याकडे करोडो रुपये असले तरी ते मानसिकदृष्ट्या स्वतःला गरीबच समजतात. लेखक म्हणतात की पैसा हा पेट्रोल पंपवरील इंधनासारखा आहे. तुम्हाला तुमच्या गाडीत पेट्रोल नक्कीच हवे असते. तुम्ही पेट्रोलशिवाय गाडी चालवू शकत नाही. पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही तुमचे संपूर्ण आयुष्य त्या पेट्रोल पंपावरच घालावा. तुम्हाला गाडीत पेट्रोल भरायचे असते कारण तुम्हाला कुठेतरी जायचे असते. तुम्हाला एखादा सुंदर प्रवास अनुभवायचा असतो. तसेच पैसा हा एक टूल आहे, एक साधन आहे. तो अंतिम टप्पा नाहीये.
जर तुम्ही तो पैसा फक्त बँक अकाउंटमधील आकडे वाढवण्यासाठी वापरत असाल आणि त्या पैशातून तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी किंवा स्वतःसाठी काहीच आनंद खरेदी करू शकत नसाल, तर त्या पैशांचा तुम्हाला शून्य उपयोग आहे. बचत करणे खूप महत्त्वाचे आहे, पण एक वेळ अशी येते जेव्हा तुम्हाला तुमची सेव्हिंग मोड बंद करून लिव्हिंग मोड म्हणजेच जगण्याची मोड सुरू करावी लागते. तुम्हाला स्वतःला सांगायला शिकावे लागते की आता माझ्याकडे पुरेसे पैसे आहेत. आता मी माझ्या आयुष्याचा आनंद घेणार आहे. काही पैसे स्वतःच्या आणि कुटुंबाच्या आठवणी बनवण्यासाठी खर्च करा. एखाद्या ट्रिपला जा. तुमच्या आई-वडिलांना त्यांच्या आवडीच्या ठिकाणी घेऊन जा. कारण आयुष्याच्या शेवटी तुम्हाला बँकेतले आकडे आनंद देणार नाहीत, तर तुम्ही तुमच्या जवळच्या लोकांसोबत घालवलेले ते आनंदाचे क्षण आणि त्या आठवणीच तुम्हाला खरी शांती देतील. पुढचा नियम हा तुमच्या सुख आणि दुःखाचे अगदी अचूक गणित मांडतो. लेखक विचारतात की माणसाला सर्वात जास्त आनंद कधी मिळतो? आनंद म्हणजे काय? आनंद म्हणजे तुमच्या अपेक्षा आणि तुमची सध्याची परिस्थिती यामधील असलेली गॅप. जेव्हा तुमची परिस्थिती तुमच्या अपेक्षांपेक्षा चांगली असते तेव्हा तुम्ही सुखी असता. पण जेव्हा तुमच्या अपेक्षा तुमच्या परिस्थितीपेक्षा मोठ्या होतात तेव्हा तुम्ही दुःखी होता. एक अतिशय साधे उदाहरण घ्या. जेव्हा तुम्ही लहान होता किंवा कॉलेजमध्ये होता तेव्हा मित्रांसोबत रस्त्यावरच्या टपरीवर एक कटिंग चहा आणि वडापाव खाण्यातही तुम्हाला जो प्रचंड आनंद मिळायचा, तो आनंद आज तुम्हाला 5 स्टार हॉटेलमध्ये 1000 रुपयांची कॉफी पितानाही मिळत नाही. असं का? कारण तेव्हा तुमच्या अपेक्षा खूप कमी होत्या. तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टीत आनंद मिळत होता. पण आज तुमच्या अपेक्षा प्रचंड वाढल्या आहेत. लेखक मॉर्गन हाउसेल सांगतात की कम्फर्ट म्हणजेच सुखसोयी आणि एक्सेस म्हणजेच अतिरेक यातील फरक ओळखायला शिका. कम्फर्ट म्हणजे तुम्हाला झोपण्यासाठी एक चांगली गादी मिळणे, उन्हाळ्यात घरात एसी असणे किंवा प्रवासासाठी एक सुरक्षित गाडी असणे. हे आवश्यक आहे आणि हे तुम्हाला समाधान देते. पण एक्सेस म्हणजे तुमच्याकडे आधीच 2 चांगल्या गाड्या असताना फक्त शेजाऱ्याला दाखवण्यासाठी तिसरी 50 लाखांची गाडी घेणे. जेव्हा तुम्ही अतिरेक करता तेव्हा तुम्हाला हेडोनिक ट्रेडमिल नावाचा सायकोलॉजिकल आजार जडतो. हेडोनिक ट्रेडमिल म्हणजे अशी अवस्था जिथे तुम्ही सुखाच्या शोधात सारखे पळत असता, पण तुम्ही त्याच जागी उभे राहता. माणसाची भूक कधीच भागत नाही. म्हणून जर तुम्हाला पैशातून खरा आनंद मिळवायचा असेल तर तुमचे आयुष्य साधे ठेवा. साधेपणाने जगल्यामुळे जेव्हा तुम्ही कधीतरी एखादी महागडी गोष्ट घेता किंवा एखाद्या महागड्या हॉटेलमध्ये जाता तेव्हा तो एक स्पेशल प्रसंग असतो आणि तो तुम्हाला खरा आनंद देतो. लक्झरी ही कधीकधी अनुभवण्याची गोष्ट आहे. ती रोजची सवय बनली की तिची किंमत शून्य होते. म्हणून तुमच्या अपेक्षा नेहमी जमिनीवर ठेवा, म्हणजे तुम्हाला आकाशात उडण्याचा आनंद घेता येईल. या पुस्तकातील आणखी एक डोळे उघडणारा नियम म्हणजे वस्तू विकत घेण्यापेक्षा अनुभव विकत घ्या. मित्रांनो, मानवी मेंदू हा एका अतिशय विचित्र पद्धतीने काम करतो. जेव्हा आपण एखादी महागडी वस्तू घेतो, जसे की नवीन मोबाईल किंवा नवीन टीव्ही, तेव्हा सुरुवातीचे काही दिवस आपल्याला खूप छान वाटते. पण आपला मेंदू लवकरच त्या वस्तूशी सरावतो. त्याला ती वस्तू सवयीची होते आणि मग त्या वस्तूचे महत्त्व आपल्यासाठी कमी होते. पण दुसरीकडे जेव्हा आपण एखादा अनुभव विकत घेतो, जसे की कुटुंबासोबत केलेली एखादी ट्रिप, एखादा म्युझिक कॉन्सर्ट किंवा मित्रांसोबत केलेली ट्रेकिंग, तेव्हा तो अनुभव संपल्यानंतरही त्याची किंमत आपल्या मनात वाढत जाते. तुम्ही 10 वर्षांपूर्वी घेतलेला मोबाईल आज कचऱ्याच्या डब्यात असेल, पण 10 वर्षांपूर्वी तुम्ही कुटुंबासोबत जी ट्रिप केली होती त्याचे फोटो पाहून तुम्हाला आजही तितकाच किंबहुना जास्त आनंद मिळतो. वस्तू वेळेसोबत जुन्या आणि खराब होतात, पण आठवणी आणि अनुभव वेळेसोबत अधिक सुंदर आणि मौल्यवान बनतात. म्हणून जर तुम्हाला 10,000 रुपये खर्च करायचे असतील तर ते एखाद्या नवीन गॅजेटवर खर्च करण्यापेक्षा
कुटुंबाला एका चांगल्या ठिकाणी फिरवून आणण्यात खर्च करा. तो खर्च तुम्हाला आयुष्यभर परतावा देईल. मित्रांनो, पैशांबद्दल आणि गुंतवणुकीबद्दल आपण अनेकदा कन्फ्यूज असतो. हे विकत घेऊ की नको? इथे खर्च करू की सेव्ह करू? या सर्व गोंधळातून बाहेर पडण्यासाठी लेखक एक अत्यंत सोपा आणि जबरदस्त उपाय सांगतात. तो उपाय म्हणजे मिनिमाइज फ्युचर रिग्रेट, म्हणजेच भविष्यात होणारा पश्चात्ताप कमीत कमी कसा होईल यावर लक्ष केंद्रित करणे. जेव्हा तुम्ही कोणताही मोठा आर्थिक निर्णय घेत असता तेव्हा स्वतःला हा एक प्रश्न नक्की विचारा. आजपासून 10 वर्षांनंतर जेव्हा मी आजच्या या निर्णयाकडे मागे वळून बघेन तेव्हा मला याचा पश्चात्ताप होईल का? समजा तुम्ही तुमच्या मुलाच्या वाढदिवसाला त्याला वेळ न देता आणि त्याच्यासोबत न खेळता ऑफिसमध्ये ओव्हरटाईम करत बसलात, फक्त काही हजार रुपये जास्त मिळवण्यासाठी. 10 वर्षांनंतर जेव्हा तो मुलगा मोठा होईल आणि तुमच्याकडे बघणारही नाही, तेव्हा तुम्हाला ते 1000 रुपये आठवतील की तुम्ही गमावलेला तो अनमोल वेळ आठवून पश्चात्ताप होईल? लेखक म्हणतात की पैशांचा वापर तुम्हाला चांगली झोप लागण्यासाठी करा. जर एखादी गुंतवणूक करून किंवा एखादी मोठी रिस्क घेऊन तुमची रात्रीची झोप उडत असेल तर ती गुंतवणूक जगातली सर्वात वाईट गुंतवणूक आहे. वॉरेन बफे, जे जगातले सर्वात यशस्वी आणि श्रीमंत गुंतवणूकदार आहेत, ते म्हणतात, जेव्हा तुम्ही माझ्या वयाचे व्हाल तेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्यातील यश तुमच्या बँकेतील पैशांवरून मोजणार नाही. तुम्ही तुमचे यश यावरून मोजाल की ज्या लोकांवर तुम्ही प्रेम केले त्यापैकी किती लोक आज खरोखर तुमच्यावर प्रेम करतात. आणि अडचण हीच आहे मित्रांनो, की तुम्ही जगातील सर्व काही विकत घेऊ शकता, पण तुम्ही लोकांचे प्रेम आणि आदर पैशांनी कधीच विकत घेऊ शकत नाही. म्हणून तुमचे आर्थिक निर्णय असे घ्या जे तुम्हाला भविष्यात शांतता देतील, दुःख आणि पश्चात्ताप नाही. तर मित्रांनो, मॉर्गन हाउसेल यांच्या दी आर्ट ऑफ स्पेंडिंग मनी या पुस्तकाचा हा संपूर्ण सारांश आपल्याला काय शिकवतो? हे पुस्तक आपल्याला बजेट कसे बनवायचे किंवा टॅक्स कसा वाचवायचा हे शिकवत नाही. हे पुस्तक आपल्याला पैशांसोबत एक माणूस म्हणून कसे वागायचे हे शिकवते. पैसा हा तुमचा मालक नाहीये, तो तुमचा नोकर आहे. जेव्हा तुम्ही पैशांचा वापर तुमच्या आयुष्यातील तणाव कमी करण्यासाठी, तुमच्या कुटुंबाला सुरक्षा देण्यासाठी आणि तुमच्या स्वतःचा वेळ खरेदी करण्यासाठी करता, तेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने या पैसे खर्च करण्याच्या कलेत मास्टरी मिळवता. लक्षात ठेवा, जगाला इम्प्रेस करण्यासाठी पैसा खर्च करू नका, कारण जग तुमच्याकडे लक्ष देत नाहीये. स्वतःच्या समाधानासाठी आणि स्वतःच्या आनंदासाठी पैसा वापरा. खरी संपत्ती तीच आहे जी तुम्हाला दिसत नाही. तुमच्या बँक अकाउंटमधील ते न खर्च केलेले पैसे, ती सेव्हिंग जी तुम्हाला उद्याची चिंता करण्यापासून मुक्त करते, तीच तुमची खरी आणि अंतिम संपत्ती आहे. तुम्हाला या संपूर्ण व्हिडिओमध्ये कोणता विचार किंवा कोणता नियम सर्वात जास्त पटला? तुम्ही आजपर्यंत असा कोणता खर्च केला आहे ज्याचा तुम्हाला आज खूप पश्चात्ताप होतो? हे अगदी प्रामाणिकपणे मला खाली कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला पैशांची ही सायकॉलॉजी आणि हा सविस्तर मास्टर क्लास खऱ्या अर्थाने आवडला असेल तर या व्हिडिओला आत्ताच लाईक करा. अशाच जीवन बदलून टाकणाऱ्या, तुमचा विचार करण्याचा दृष्टिकोन आणि तुमचे आयुष्य पूर्णपणे समृद्ध करणाऱ्या जगप्रसिद्ध पुस्तकांच्या अत्यंत दर्जेदार समरीज आपल्या मायबोली मराठीत पाहण्यासाठी माइंडफुल पेजेस मराठीला आत्ता सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन पुस्तकासोबत आणि एका नवीन क्रांतिकारी विचारासोबत. तोपर्यंत स्वतःची खूप काळजी घ्या. पैसे हुशारीने कमवा, पण त्याहूनही जास्त हुशारीने आणि जाणीवपूर्वक खर्च करा. खोटा दिखावा थांबवा आणि खऱ्या अर्थाने एक सुखी आणि समाधानी आयुष्य जगा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.